आज आहे DIY सिरीजचा 7वा दिवस आणि आज आपण सुंदर मिनी पोटली बघणार आहोत कशी बनवायची। राखी ठेवण्यासाठी छोटे छोटे सामान ठेवण्यासाठी तुम्ही याचा यूज करू शकता किंवा कुठल्याही कार्यक्रमाला रिटर्न गिफ्ट म्हणून ही क्यूट अशी पोटली खूप सुंदर अशी दिसणार आहे। तर याचा आपण पूर्ण ट्युटोरियल बघूया कसं बनवतात ते। अगदी ये बनवण्यासाठी आपल्याला अगदी छोटासा कपडा लागणार आहे। तर इथं मी कपडा घेतला आहे, त्याची पूर्ण लांबी जी आहे 10 इंच आहे आणि रुंदी आहे 4 इंच आहे। एका साईडला मी अगोदरच फोल्ड केला आहे आणि त्याला अस्तर जॉईन करून घेतला आहे सेम कलरचं। तर दुसरी जी साईड आहे त्याला पण आपण थोडंसं फोल्ड करून याला स्टिच करून घेऊया। तर या ठिकाणी जर तुम्ही साईज मोठी छोटी घेतली ना तरी चालेल, थोडंसं तुम्ही 1-2 इंच एक्स्ट्रा पण घेऊ शकता। हे माझ्याकडे रेडी असंच फॅब्रिक होतं उरलेलं, त्यामुळं मी हे यूज करते। थोडंसं मोठं घेतलं तरी चालेल, पण मी मिनी पोटलीज बनवते त्यासाठी मला हे सफिशियंट होतं। तर या दोन्ही ज्या कॉर्नर्स आहेत अशा पद्धतीने एक वेळा फोल्ड करायचं, त्यानंतर परत फोल्ड करायचं आणि यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे। दोन्ही साईडला मी शिलाई देऊन घेते। इथं बघा मी शिलाई देऊन झाली आहे। आता आपल्याला काय करायचे, अशा पद्धतीने उलट्या बाजूनी फोल्ड करायचे आणि दोन्ही बाजूला आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि आता फोल्ड करून घ्या। अगदी 5 मिनिटात तयार होतात आणि खूप सुंदर दिसतात, खूप सुंदर लुक देतात ह्या पोटली बॅग्स। आता काय करायचं आपल्याला यामध्ये नॉड टाकून घ्यायचं आहे। तर मी दोन अशा लांब अशा नॉड घेतल्या आहेत। तुम्ही जशी तुमची पोटलीची साईज आहे त्यानुसार तुम्ही मेजर करून घ्या। तर आता मी याला सेफ्टी पिनमध्ये अशा पद्धतीनं अडकवून घेऊन याला नॉड आता या जे आपण पोटलीच बनवली आहे वरच्या साईडने याला काढून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी काढून घेते आणि दुसऱ्या होलमधून आपल्याला लगेच काढून घ्यायचं आहे आणि दोन्ही जे नॉड आहेत ते एकाच बाजूनी बाहेर काढून घ्या। आता हा आपला एक नॉड जो आहे तो पोटलीमध्ये टाकून झाला, आता दुसरा टाकून घ्यायचा आहे। तर आता काय करायचं, अपोजिट साईडने आपल्याला याला या नॉडला टाकून घ्यायचं आहे। दोन्ही ज्या नॉड आहेत त्या आपल्याला क्रिसक्रॉसमध्ये याव्या अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे, तरच पोटलीला पोटीसारखा लुक येईल। एका साईडने टाकलं तर ते एवढं छान नाही दिसत। तसंही तुम्ही तयार करू शकता, पण मी दोन्ही साईडनी नॉट तयार करून घेते आणि ते खेचल्यानंतर व्यवस्थित ते फिट झालं पाहिजे आणि लूज करता आलं पाहिजे। तर त्यासाठी मी असं क्रिसक्रॉसमध्ये यामध्ये नॉट टाकून घेते। आता बघा नॉट टाकून झाले आहेत। आता साईडला मी इथं गाठ देऊन घेते जेणेकरून ते सुटणार नाही दोन्ही साईडला। बघा झाला आहे आणि आता बघा याचा लुक कसा दिसतो आणि हे ओपन आणि फिट करता कशा पद्धतीने येतं बघा। हे अशा पद्धतीनं क्रिसक्रॉसमध्ये नॉट टाकल्यामुळं काय होतं, याला आपल्याला व्यवस्थित असं खेचलं की छान असं पोटलीचा शेप येतो आणि असं व्यवस्थित खोलता येतं।